महानगरपालिकेचा सुधारित विकास आराखडा 2 जानेवारी रोजी जाहीर केल्यानंतर आजपर्यंत 1400 हरकती महापालिकेकडे आल्या असून 31 तारीख ही अंतिम मुदत आहे। सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या विकास आराखड्यावरून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे। त्यातच जोळे सोलापूर भागातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। यावरून महापालिका जोळे सोलापूर आरक्षण कृती समिती स्थापन करण्यात आली असून या विकास आराखड्याच्या विरोधात कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे। दरम्यान महापालिका प्रशासनाने 2 जानेवारी रोजी विकास आराखडा जाहीर केल्यानंतर नागरिकांना हरकती घेण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला। महापालिकेच्या नगररचना कार्यालयाकडे हरकती स्वीकारल्या जात आहेत। महापालिकेने यापूर्वीच्या विकास आराखड्यात शहर हद्दवाढ भागात विविध ठिकाणी 921 आरक्षणे टाकलेली होती। सुधारित विकास आराखड्यात पूर्वीची आरक्षणे जशीच्या तशी ठेवून यामध्ये आणखीन 100 आरक्षणाची भर टाकली आहे। शहर हद्दवाढ भागात विविध ठिकाणी शासनाच्या जागेवर तसंच खाजगी मिळकतीवरही आरक्षणे टाकण्यात आली आहेत। यामध्ये खाजगी मिळकतदारांचा या आरक्षणाला विरोध आहे। यामुळे महापालिका नगररचना कार्यालयाकडे मोठ्या प्रमाणात हरकती येत आहेत। दरम्यान मंगळवारपर्यंत 1400 हरकती महापालिकेकडे प्राप्त झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली।